आजपासून एक्सरसाइजला पण सुरुवात केली। सकाळी उठून 25 ते 30 मिनिट एक्सरसाइज केली आणि आज जास्त झोप झाली, म्हणजे 8 तास झोप झाली, त्याच्यामुळे असा चेहरा सुजलेला दिसतो। त्यानंतर फ्रेश वगैरे झाली, कोमट पाणी पिलं आणि एक्सरसाइजमुळे थोडं बॉडी पण पेन होते। 10-15 मिनिट थांबून नंतर शेक बनवला, शेक घेतला कारण की भूक लागली होती। रात्री काही मी हेवी खात नाही, लाईटच खाते, त्यामुळे सकाळी लवकर भूक लागते मला। बहिणाबाईंना स्वयंपाकाची तयारी चालू केली होती। बाकी सर्वांच्या आंघोळी वगैरे झाल्या। म्हटलं चला आंघोळी झाल्या तर मी कपडे धुवून टाकते, कपडे धुवायला घेतले आणि असं पाहिलं ना अशात चेंजेस नाही वाटत, पण मला आज माझ्यामध्ये बरेच चेंजेस वाटत आहेत। नंतर आंघोळ वगैरे केली, 11:30 वाजले होते, म्हटलं चला नाश्ता करूया। पपई घेतली खायला, ते खाली आणि इथं आम्ही थोडंसं सिरियल बघत बघतच खेळ आणि याला फोन नाही दिला तर रिमोट घेऊन कानाला बोलत आहे आणि त्याने जेवण वगैरे केलं। त्याला परत भूक लागली होती, माझ्या जेवणाचा टाइम झाला होता। इथं पनीरची भाजी केली होती आज आणि भाकरी, त्याच्यासाठी फरसाण तो खात होता, मला काही खायचं नव्हते। सायंकाळी मग असं वॉकिंगला आलो, वॉकिंग करत करत दिवस पण माळवला। बहिणाबाई पण होती सोबत बघा, रात्रीचा टाइम म्हणजे दिवस माळवत गेला। घरी आलो, संध्याकाळी जेवण वगैरे केले आणि हे बघा आज संध्याकाळी वरण भात खाल्लं याने पण आणि मी पण, आणि आजीसोबत बोलत होता। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि इंस्टाला फॉलो करा। इथं आजीला डोळ्यामध्ये हे टाकायचं होतं औषधी, ती टाकून घेतली बहीण। भाऊ आला होता, त्याच्यासोबत असा टाइमपास करत